बघा मित्रांनो, हिमांशूचं आणि तनिष्काचं भांडण. आता फक्त भांडण बघा. त्याला उघडायचंय दिवाण आणि ती तनिष्का उठत नाही. उतर हा भैया घाबरली ती घाबरली गादी खाली. ते हिमांशूला काढायचे दिवाणमधली बॅग. हाय ना हिमांशू, काय काढायचं? हा झाली. ओ माय बापरे, बघा आमचा हिमांशू किती एक्सपर्ट आहे. दिवाण उघडायचे आधीच आणि ते सॅक काढायचे तिला द्यायला. तर हे बॅग काढायची. किंवा उद्या जायचं आम्हाला गाडीने गावाला. आम्ही गावाला चाललो आहे मित्रांनो. कारण काय आहे, आमचे मोठे दीर वारले आहेत. मोठे दीर वारले म्हणून मला जायचं आहे. आणि मला तर नको वाटते कारण आम्हाला सुट्ट्या पण भेटत नाही आणि मला पण नाही. आणि नेमकं पाऊस आहे आणि अचानक जायचं म्हटलं ना तर ट्रेनला रिझर्वेशनसुद्धा नाही. डायरेक्ट बसायचं डायरेक्ट जायचं. तर आम्ही आता कसं जाणार आहे बिना रिझर्वेशन करून. तर हे बघा आमचं आता पॅकिंग पण काही केली नाही. आता पॅकिंग करायची आहे मला. पॅकिंग करून कपडे वगैरे बघायचे. आत्ताशी धुणं धुतले. आता हे कपडे कधी वाळतील आणि कधी काय त्या घ्यायचे बॅगेत भरायचे. हिमांशी आवडू लागते मला. मी कपडे बाहेर काढीन घरी घालून ठेवले की तनुचे पप्पा बाहेर सगळं बॅग. हे बघा फक्त तुम्ही भांडणं बघा. भांडणं बघा. आमची तनिष्का लई आडावी आहे, लई आगाऊ आहे. आज खूप मार खाल्ला आहे बघा. आता तो बेडशीट टाकते आणि मुद्दाम दिवाणवर बसले. कधी नव्हता अभ्यास करते. हे बघा फक्त बघायचं काम करायचं. त्याला चिडवायचे धंदे करते आणि तो चिडला की मग मी तिला मारते तर मग तोच वाचवतो. बघा आता बघा बेडशीट तरी टाकली का? बेडशीट तरी टाकू देत नाही. त्याला थांब ना जरा 2 मिनिटं. लय आगा झाली असे दिल ना 2-3 ठेवून नाही. हे बघा दप्तर तर बघा त्याचा 10 किलोचं झालं आहे. शाळेत तर कुठले जात नाही आहे. नुसतं आगाऊपणा करायचे. हे बघा घरात आमचे पसारा. आमचा हिमांशी आवाज आहे. त्याने काय केलं, पंखा फास्ट केला आणि आता बेडशीट ओढते आणि वरून ओरडते गप्पना. हे बघा आमची तनिष्काला कसं गुंडाळ. अरे त्याने साईडला कोणा ती मुद्दा वाढून मग मी काठी घेतली तर मार खाशील. आत्ताच तिला ना माचीस घेतली होती चटका लावायला. लई आगाव झाले. लई आगाव म्हणजे लई कडू घे. तर चला तर मित्रांनो मुलं असे त्रास देतात. कशा हसती घेता का. आणि लिहिलं तर काही नाही. बघू काय अभ्यास केला. वाव छान केला. अजून हे रॉंग आहे. हां बघा तिला शाळेत कोणी घ्याय ना आणि आता घरी बसूनच अभ्यास करून घेतला. हां